आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. दादा, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राहुल सोलापूरकर यांना क्लीन चिट दिली, काय बस? हे बघा, ते IPS अधिकारी आहेत अमितेश कुमार. त्यांचा इतिहासाचा अभ्यास असेलच असं नाही. त्यांनी जी पुस्तकं वाचली ती त्यांच्या MPSC UPSC ची वाचली असतील, पण त्यांनी महाराष्ट्रात ज्या इतिहासकारांनी शिवचरित्र लिहिलं, बरं मराठी माणसांचं नाही तर राजस्थानचे रेकॉर्ड्स आहेत, डचांचे रेकॉर्ड्स आहेत, पोर्तुगीजांचे रेकॉर्ड्स आहेत, अगदी मोगलांच्या इतिहासकारांनी पण शिवचरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे सुखरूप घरी राजगडावर पोहोचले याचा इत्तंभूत माहिती असलेला अभ्यास आहे. डॉक्टर बालकृष्णनसारख्या राजस्थानवरून आलेल्या एका इतिहास संशोधकांनी ते लिहिलं, ॲबे कॅरन लिहिलं, हेनरी ऑक्झिंडननी लिहिलं, टॉमस निकल्सनी लिहिलं, अनेकांनी लिहिलं. त्यांनी ते वाचावं जर त्यांना मराठी वाचता येत नसेल तर. आणि जर सोलापूरकर सारख्या देशद्रोह्याबद्दल, मी देशद्रोही याकरता म्हणतो की त्यांनी जे 2 वादग्रस्त विधानं केले, त्यातलं पहिलं विधान आहे शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या भेटी संदर्भात, आणि दुसरं विधान आहे रामजी संकपाळ यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दत्तक गेल्याचं. हे दोन्ही विधानं अत्यंत मूर्खपणाची आणि देशद्रोहाच्या समान गुन्हा असलेली आहेत. आणि अशा माणसाच्या भाषणामध्ये, त्यांची भाषणं जुनी आहेत, यामध्ये काही सापडत नाही, काही तथ्य नाही, असं एखाद्या IPS अधिकाऱ्यानं म्हणणं, मला असं वाटतं ते अमितेश कुमार सारख्या मोठ्या अधिकाऱ्याला शोभत नाही. अमितेश कुमारांनी एवढं लक्षात ठेवावं की हा महाराष्ट्र दगडधोंड्यातून इतिहास निर्माण करणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचणाऱ्याची पाठराखण करणं हाही मोठा गुन्हा आहे. मी पुण्याचे पालकमंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करणारे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादांच्या ही गोष्ट आज लक्षात आणून देतो की अमितेश कुमार सारखे IPS अधिकारी ज्या वेळेस राहुल सोलापूरकर सारख्या विकृतीला पाठीशी घालतात आणि क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करतात, हा सुद्धा एक मोठा देशद्रोह आहे. आणि जर अमितेश कुमारांच्या पण अनेक चौकशा लागल्या होत्या मागच्या काळामध्ये, त्यांच्या पण चौकशा बाहेर येऊ शकतात. पण अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कराल तर किती मोठा असला तर त्याला शिवप्रेमी म्हणून आम्ही माफ करणार नाही. महाराष्ट्रातली जनता शांत बसणारी नाही आहे, हे अमितेश कुमार सारख्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं. दादा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते तुमच्या संपर्कात आहेत, त्यांचे इन्कमिंग होऊ शकणार का? माझ्या संपर्कात आहे म्हटल्यापेक्षा दिल्लीला आता अधिवेशन सुरू आहे. दिल्लीमध्ये खासदार सुनेत्रा वहिनी पवार आहेत, दिल्लीमध्ये आमचे खासदार प्रफुल्लभाई पटेल आहेत राज्यसभेचे, आणि खासदार सुनील तटकरे साहेब आहेत. यांना अनेक लोक येऊन भेटतात, नमस्कार चमत्कार करतात, आणि नमस्कार चमत्काराच्या आडून हळूच मग कधी मुहूर्त साधताय असं पण ते एकट्यामध्ये बोलतात. त्याबद्दल मागच्याच काळात तटकरे साहेबांनी दुजोरा दिलाय. आणि काल मी मंत्रालयामध्ये होतो. कॅबिनेट संपल्यानंतर अनेक आमदार जसे तुतारी गटाचे असतील, काही उबाटा गटाचे असतील, हे दादाला सातत्यानं भेटण्याचा प्रयत्न करतात. फक्त एक गोष्ट नक्की आहे की मिशन टायगर मला वाटते त्यामध्ये आज राजन साळवींचा प्रवेश एकनाथ शिंदे साहेबांच्या त्यांच्या शिवसेनेत होतोय. असे अनेक प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा नेतृत्वात पण होत आहेत. काल अनेक माजी आमदार पक्ष कार्यालयामध्ये होते. फक्त शिवजयंतीचा थोडासा आमचा धावपळ आणि संसदीय अधिवेशनाची थोडी धावपळ होऊ द्या. तुम्हाला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात इनकमिंग दिसेल आमच्या पक्षामध्ये. हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अक्षय गवळी, साम TV न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.